नमस्कार. टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे क्रिस्पी डोसा, सांबर आणि ओल्या नारळाची चटणी. चला तर आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. यासाठी इथे मी एका बाउलमध्ये जाडसर असा इडलीचा तांदूळ घेतलेला आहे. 3 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. 1 वाटी उडदाची डाळ आणि अर्धा चमचा मेथी दाणे घातले आहेत. मेथी दाण्यामुळे पीठ आपलं छान फुगतं. आता यामध्ये पाणी घालून मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेलं आहेत आणि 2 वेळा धुवून घेतल्यानंतर तांदूळ आणि डाळ भांड्यामध्ये बुडवून वरती साधारणपणे 1 ते 1.5 इंच पाणी राहील एवढं पाणी ठेवून मी त्यावर झाकण ठेवलेलं आहे आणि हे 7 ते 8 तास आपण भिजत ठेवणार आहे. उन्हाळा असेल तर 5 ते 6 तास उन्हाळ्यामध्ये भिजवलं तरी चालेल. आता हे आपलं बघू शकता 6 ते 7 तासानंतर खूप छान असं डाळ आणि तांदूळ इथं भिजलेले आहेत आणि खूप मस्त असे फुगलेले आहेत. आता यामध्ये घालण्यासाठी मी इथे 1 वाटी पोहे घेतले आहेत. ज्या वाटीने तांदूळ आणि डाळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने इथे मी 1 वाटी पोहे घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून त्यामध्ये आता मी पोहे बुडतील एवढंच पाणी घालणार आहे आणि डाळ तांदूळ वाटेपर्यंत हे भिजत ठेवणार आहे. खूप वेळ आपल्याला हे भिजवायचं नाही आहे. चला तर आपण डाळ तांदूळ वाटायला सुरुवात करूया. यासाठी इथे मी एका मिक्सरच्या जारमध्ये डाळ आणि तांदूळ घालून घेत आहे. बघा मी इथे डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या जारमध्ये घातलेलं आहे आणि आता त्यामध्ये अगदी थोडंसं अर्धी पळी पाणी घालून घेत आहे. पाणी घातल्यामुळे हे छान असं बारीक वाटलं जातं. आता मिक्सरच्या जारचं झाकण बंद करून हे आपण मिक्सरला छान असं बारीक होईपर्यंत आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. मस्त अशी त्याची बारीक पेस्ट व्हायला पाहिजे. डोश्याची पीठ छान बारीक वाटल्यावर मस्त असे डोसे क्रिस्पी होतात. तुम्ही पाहू शकता इथं छान अगदी बारीक पेस्ट आपली इथं डाळ तांदळाची झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता मी हे एका मोठ्या डब्यामध्ये काढून घेत आहे. अशा पद्धतीने मी सर्व डाळ तांदूळ मिक्सरला बारीक वाटून घेतलं आहे. आता शेवटचे 2 पळ्या डाळ आणि तांदूळ वाटायचे राहिले आहे ते मी आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये जे आपण पोहे भिजवले होते ती सर्व पोहे घालून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून पुन्हा ह्याची अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. पोहे घातल्यामुळे डोसे छान क्रिस्पी होतात. आता इथं माझं आता पोहे घातलेलंही वाटून झालेलं आहे. आता हे सर्व मी डब्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि असं छान सर्व डाळ तांदूळ पोह्याचं मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. बघा असं छान मिक्स करून झाल्यानंतर डब्याचं झाकण बंद करून आता मी हे रात्रभर भिजत ठेवणार आहे. बघा तुम्ही दुसऱ्या दिवशी पाहू शकता अतिशय छान आपलं पीठ फुगलेलं आहे. अगदी डब्बा गच्च भरलेला आहे. उन्हाळ्यामध्ये तर पीठ खूप फुगतं त्यामुळेच इथं आपल्याला भिजत घालण्यासाठी मोठंच भांडं घ्यायचं आहे. आता यातील मी थोडं पीठ एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे आणि त्याचे मी डोसे बनवणार आहे. बघा असं खालून आपल्याला पीठ व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. खूप छान आपलं पीठ इथं फुगलेलं आहे. बघा मी इथं पातेल्यामध्ये थोडंसं पीठ काढून घेतलं आहे. त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून मी असं छान मस्तपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण यासाठी सांबर बनवूया. सांबरसाठी मी इथे 2 शेंगा शेवग्याच्या घेतलेल्या आहेत. 1 बटाटा साल काढून चिरून घेतलेला आहे. 1 कांदा चिरून घेतलेला आहे. 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे. सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये मी छोटी वाटी मूग आणि तुरीची डाळ घेतलेली आहे. तीही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि ती या भाज्यांमध्ये घालून घेणार आहे मी. सर्व भाज्या आणि डाळ कुकरमध्ये घातल्यानंतर त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आता कुकरचं झाकण बंद करून घेऊन मी कुकरला याच्या 2 शिट्ट्या घेणार आहेत. अगदी झटपट हे आपलं सांबर तयार होतं. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या. बघा इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेत आहे. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या की आपल्याला कुकर थंड करून घ्यायचा आहे. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
मग आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि आता यामध्ये शेवग्याच्या शेंगा ज्या शिजलेल्या आहेत त्या मी काढून घेत आहे, कारण डाळ आणि भाज्या मिक्स करताना शेंगा फुटू शकतात किंवा तुम्ही शेंगा फोडणीत घातल्या तरीही चालतील. आणि या पद्धतीने मी ब्लेंडरने थोडंसं अगदी हे भाज्या आणि डाळ बारीक वाटून घेतलं आहे. आता गॅसवर कढई गरम करायला ठेवलेले आहे आणि कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मी तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, थोडासा कढीपत्ता, आलं आणि लसणाची 1 चमचा पेस्ट टाकलेली आहे, 1 बेडगी मिरची टाकलेली आहे. आता हे सर्व व्यवस्थित भाजून झालं की त्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. हिंग आणि हे फोडणी आपली इथं तयार झालेली आहे. यामध्ये आता मी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा सांबर मसाला घातलेला आहे. आता ह्या सर्व भाज्या आणि मसाले भाजून झाले की त्यामध्ये मी शिजवून घेतलेल्या शेंगा घातलेल्या आहेत. तुम्हाला शेंग जर शिजवून नसेल घ्यायची तर तुम्ही फोडणीमध्येही घालू शकता बघा. आणि नंतर मी त्यामध्ये शिजवलेल्या डाळ आणि भाजीचं मिश्रण घातलेलं आहे आणि व्यवस्थित हलवून घेऊन गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सांबारला उकळी यायला लागली की त्यामध्ये मी 2 चमचे मीठ आणि 2 चमचे एवढ्याच आकाराचा मी गूळ घालून घेतलेला आहे. तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तुम्ही पाहू शकता सांबारला उकळलेले आलेले आहे. आता आपण गॅस बारीक करून 5 मिनिट बारीक गॅसवरती सांबार उकळत ठेवणार आहे. खूप छान टेस्टी या पद्धतीने केलेलं सांबार होतं. आता आपलं सांबार तयार झालेलं आहे. आपण ओल्या नारळाची चटणी करूया. चटणी करण्यासाठी इथे मी अर्धा ओला नारळ, 1 हिरवी मिरची, आलं, 1 चमचा मीठ, 2 चमचे साखर, 4 चमचे भाजके फुटाण्याची डाळ, लिंबू, कोथिंबीर घेतलेले आहे. आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या जारमध्ये घालून घेणार आहे आणि साखर, मीठ हे सुद्धा मी मिक्सरच्या जारमध्येच घालणार आहे. अशा पद्धतीने मी सर्व मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि लिंबूही मी याच्यातच पिळलेलं आहे. मिक्सरच्या जारचं झाकण बंद करून अगदी मिक्सरला बारीकसर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. बघा इथं तुम्ही पाहू शकता अतिशय छान बारीक असं हे आपलं चटणी तयार झालेले आहे. आणि त्यावरही वरती मी फोडणी घालून घेत आहे. जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि बेडगी मिरचीची फोडणी करून मी ह्या चटणीवरती घातलेली आहे. चला तर आपण डोसा करूया. इथे मी नॉनस्टिकचा तवा घेतलेला आहे. गॅसवर गरम झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि त्या गरम तव्यावर थोडंसं पाणी घातलं की असं या पद्धतीने आपल्याला एका ओल्या कापडाने तवा पुसून घेतला की त्यावरती आपल्याला जे आपण डोश्याचं बॅटर तयार केलेलं आहे ते घालून घ्यायचं आहे आणि असं सावकाश असं सगळीकडं पटकन पसरून घ्यायचं आहे, म्हणजे ते चिटकत नाही, छान आपला डोसा पसरला जातो. बघा या पद्धतीने मी व्यवस्थित असा डोसा पसरून घेतल्यानंतर साईडला कडेने थोडंसं तेल सोडून घेतलेलं आहे. असं केल्यामुळे साईडने व्यवस्थित असा आपला डोसा सुटायला सुरुवात होते. तुम्ही पाहू शकता आपला डोसा भाजत आलेला आहे आणि त्याच्या कडाही सुटलेल्या आहेत. अगदी छान क्रिस्पी, अगदी पातळ असा आपला इथं डोसा तयार झालेला आहे. आता आपण तो काढून घेऊया. या पद्धतीने मी फोल्ड करून डोसा काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान आणि क्रिस्पी या पद्धतीने केलेले डोसे होतात. बघा इथं डोसा तयार झालेला आहे. आता तो मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे. अशाच पद्धतीने मी पुन्हा दुसराही डोसा तुम्हाला करून दाखवते. खूप छान आणि क्रिस्पी या पद्धतीने केलेले डोसे होतात. बघा पोहे घातल्यामुळे डोस्याला असे छान बबल येतात आणि त्यामुळे क्रिस्पी डोसा होतो. अगदी आपलं उलताना दिसतं इतके पातळ डोसे इथे तयार झालेले आहेत. बघा डोशांचा कलरही खूप छान आलेला आहे. अगदी क्रिस्पी असे डोसे इथे या पद्धतीने तयार झालेले आहेत. बघा हाही डोसा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. अशाच पद्धतीने तुम्ही डोसा
चटणी आणि सांबार करा. खूप छान होतं, खूप टेस्टी आणि मुलांना तर खूपच आवडतं. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. थँक्यू.